लागला म्हणली. हा, सुभद्रा म्हणली का रडायला लागला म्हणल्यावर ते म्हणला काय सांगू म्हणला, मला लय म्हणला दुःख झाले म्हणला, तुला सांगून काय उपयोग आहे म्हणला, तू जर माझं निवारण करत असली तर सांगतो. ती म्हणली तू काय मला साधं समजिलं काय, बर का कोणी बाय म्हणत असते मला काय तू काय समजिले तुम्हाला, हा काय समजिले तुम्हाला, असंच आहे कोणाचं बी, कोणाकडेच निंदा नाही महाराज, कसलं बी काही नाही कळू दे त्याला, पण ते तुम्हाला काय समजिले. तशी ती म्हणली मी कृष्णाची बहीण आहे म्हणली आणि तुम्हाला सांगत नाहीस म्हणजे दुःख काही नाही म्हणलं, मी उद्या मरणार आहे म्हणलं म्हणून रडतोय म्हणलं. पण असं मला श्राप दिलाय म्हणला कृष्णाने, कृष्णाने श्राप दिलाय म्हणला तो. ती म्हणली आवडच काम आहे की नाही आता. ती घरी गेली, आता ह्याच्यावर काहीतरी पर्याय लागला, तिला तर वचन दिलं, वचन दिलं, घरी आली. घरी आल्याच्या नंतर आता घरी पहिलं काय होतं, राजा महाराजाच्या घरी काय होतं, एक घुसून झोपायची खोली होती, कोप भवन म्हणतात त्याला. कोप भवन मे काही काही होती ना, है की नाही, काही काही कोप भवनामध्ये झोपली होती म्हणून तेवढा खेळ झाला सगळा. आणि ती असणारी सुभद्रा कोप भवनामध्ये जाऊन झोपली, बर का. झोपली कोप भवनामध्ये जाऊन, बोलाय तयार नाही, चालाय तयार नाही, अजून आलेले तर उठली नाही, काही नाही. एखाद्या बायाला राग यावं बघा, त्यांना काही काही जर घेतलं नाही सणाला साडी बिडी काही डागी ना, लय रुसत येते बरं का. आपण नाही रुसलो कधी, पण बाया रुसत्यात. तशी ती रुसली आणि अर्जुनाने सांगितलं काय मी एवढा धनुर्धारी असताना आणि माझ्या बायकोने रुसावं, आणि कशासाठी रुसती सांग मला. ती म्हणली आधी वचन द्या. बायका लय हुशार असतात महाराज बर का. हा तुम्ही म्हणता तुम्ही बायका नाही, मी नाही, मी भोळी बर का. मग त्या ठिकाणी वचन घेतलं आणि मग सांगितलं कुणी, सुभद्रेने वचन घेतलं, अर्जुनाचं वचन द्या म्हणले. अगोदर वचन घेतलं म्हणली काय सांगा म्हणली, तुम्ही उद्या कृष्णाकडे जा म्हणली आणि कृष्णाला सांगा म्हणली काय तुमचा मित्र आहे तो म्हणली, त्या ऋषीचा मृत्यू टळला पाहिजे, एवढंच मागायचंय म्हणली, बाकी काही नाही मागायचं म्हणली. आता अर्जुनाला पंचायत पडली, आता देवाला कसं सांगू जाऊ, पण आता बायकोचं ऐकावंच लागेल ना. महाराज कुणी ऐकत, तुम्ही ऐकत नाही तर, हा सगळे ऐकत होत, मागूनच आली वाट बर का. आणि मग तिकडे गेले ते भगवंताकडे, आणि भगवंताकडे गेले, देवाचे पाय पडले आणि मग सांगितलं हे देवा, हे कृष्णा, ते म्हणजे कसं काय अर्जुना सकाळ सकाळी झाला, तू काय काय तुला संकट काय झालंय काय नाही. ते म्हणजे काय नाही झालं म्हणले, तुम्ही असा शाप दिलाय म्हणले ते कोणाला, गंधर्वाला, आणि त्याचा शाप म्हणले तेवढा मुक्त करा त्याला शापातून, तो तू उद्या मरणार आहे तर त्याला अभयदान देऊन टाका म्हणले. देव म्हणले हे असं कसं शक्य आहे म्हणले, माझी प्रतिज्ञा एकदा माझी प्रतिज्ञा शब्द गेला गेला. अर्जुन म्हणले असे तर लय प्रतिज्ञा मोडलेल्यास मला नको सांगू ते. मग इतक्या प्रतिज्ञा म्हणले असणार काय, एवढी जर खोटी झाली तर काय फरक पडायला लागला. म्हणून देवाने त्याचा जीव वाचवला. मला सांगायचं तात्पर्य काय की भगवंताचा जो भक्त आहे, निस्सीम जो भक्त आहे, आणि तो देव त्याचा ऐकतो बर का. बोले तैसा चाले त्याची वंदने पाऊले. आपण कुणाला बी असणार वंदन करतो, कोणाला बी महाराज महाराज वंदनादी लागतो, पण जसा बोलतो तसा वागलं पाहिजे त्याने, आणि त्याचं वचन खरं झालं पाहिजे. एकच असणारा भगवंतासारखा असणारा सुखरूप ऐसा सांगा माझ्या भगवंतासारखा, पांडुरंगासारखा सुखरूप कोणीच नाही. म्हणून तुकाराम महाराज आणि त्यांना शरण गेले, म्हणून त्यांनी सांगितलं बाबा लाचावले मन लागली शेवोडी ते जीवेन सोडी असे झाले. इथपर्यंत आलो. ठोकारोप भजन घेऊ आणि शेवटचं चला सांग ठोक म्हणे आम्ही मागा वेलडी वाळी